राज्यमंत्री योगेश कदम आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धमकीचे मेल जे आहेत ते पोलीस स्टेशनला काही आले होते, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे। याच्या अगोदर देखील अनेक वेळा अशा धमकीचे फोन किंवा ईमेल्स येत होते। कुठेतरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर येतोय। काय तुमची प्रतिक्रिया? राज्यमंत्री आहात, गृहराज्यमंत्री, तुमच्याकडे पद आहे, काय सांगाल त्याला? सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर तेव्हा आला असता जेव्हा हल्ला झाला असता। ईमेल जो पाठवलेला आहे तो ज्याने पाठवलेला आहे तो त्यांच्या वैयक्तिक वादामध्ये त्यांनी तो ईमेल पाठवलेला आहे आणि त्यांना काही वेळेतच आता मुंबईमध्ये आणण्यात येईल आणि फर्दर त्याचे इन्व्हेस्टिगेशन होईल। परंतु प्रथमदर्शनी जे काही इन्व्हेस्टिगेशनमध्ये समोर आले त्याच्यामध्ये असं कुठलाही आउटर सोर्सकडनं म्हणजे टेररिस्टकडनं किंवा वगैरे असं कुठला पॉलिटिकल इन्फ्लुएन्सने वगैरे असं ही काही धमकी नाही आहे। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला असं मी मानत नाही। दुसरीकडे याच विषयावरून ठाकरे गटाकडून आरोप असा केला जातोय की कुठेतरी काही आमदारांची आणि काही माजी मंत्र्यांची सुरक्षा कमी केली, त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना अधिक सुरक्षा मिळावी यासाठी कुठेतरी हे अशा पद्धतीने केलं जातंय असं म्हटलं जातं। नाही, मला वाटतं हा पोरखेळपणा आहे। आणि बघा, शेवटी आजपर्यंत कधीच आमदार महोदयांना Y+ सुरक्षा या दिल्या गेल्या नव्हत्या। अपवादात्मक परिस्थितीमध्ये ज्या वेळेला आम्ही सन्माननीय शिंदे साहेबांसोबत गेलो त्यावेळेला आमच्या घरातल्यांच्या गाड्या फॉलो होत होत्या, त्यांना फॉलो केलं जात होतं। आम्हाला सोशल मीडियावरती आम्हाला कॉल्स येत होते, म्हणजे मेसेज त्यावेळेला येत होते, मला कंटिन्युअसली आम्हाला कॉल्स यायचे धमक्यांचे। त्यामुळे त्यावेळेला सुरक्षा आमदारांना देणंही गरजेची होती। पण आता परिस्थिती वेगळी आहे। आता थ्रेट परसेप्शन बघता सिक्युरिटीची गरज नाही म्हणून ती सिक्युरिटी काढली गेलेली आहे। त्यामुळे आमदारांना Y+ सुरक्षा आजपर्यंत कधीच नसायची, म्हणून त्याला अपवादात्मक परिस्थिती दिली होती। ती आता मागे घेतल्याने काही कोणाला वाईट वाटून घ्यायचं कारण नाही। आणि सुरक्षा मागे घेत असताना शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि अन्य ज्या अशा अनेक पक्षांमधल्या नेत्यांच्या सुरक्षा काढल्या गेलेल्या आहेत। का फक्त शिवसेनेमधल्याच नेत्यांच्या किंवा आमदारांच्या सुरक्षा काढली असेल तर काही भाग नाही। दुसरीकडे आज 10वीचा पहिला पेपर होता, मराठीचा पेपर होता। अनेक जिल्ह्यांमध्ये पेपरफुटीचे प्रकरणं पुढे आलेले आहेत। वारंवार असं सांगितलं जात होतं की कॉपीमुक्त महाराष्ट्र केला जाईल, परंतु कुठेतरी 3 जिल्ह्यांमध्ये यवतमाळ, जालना असेल अशा जिल्ह्यांमध्ये जे आहे ते पेपरफुटीचे प्रकरणं पुढे आलेले आहेत। कशा पद्धतीने याकडे तुम्ही पाहताय? कारण की वारंवार सांगितलं जात होतं की कॉपीमुक्त महाराष्ट्र जो आहे तो करण्याचा प्रयत्न केला जाईल। नक्कीच हा प्रयत्न करत असताना, कॉपीमुक्त महाराष्ट्र प्रयत्न करत असताना खास करून मला वाटतं कायद्यामध्ये आता ज्या तरतुदी आहेत त्या करायची मग थोडं अजून कडक करणं गरजेचं आहे। किंवा कायदा आता अंमलात जर काही येत नसेल तर नक्कीच जे अंमलात आणत नाहीत त्यांच्यावरती कारवाई करणं देखील आवश्यक आहे। आणि अशा पद्धतीने कॉपीज करून जर का विद्यार्थी परीक्षा पास होणार असतील तर ते काय महाराष्ट्राच्या भविष्याकरता चांगली गोष्ट नाही। आणि म्हणून हा विषय आम्ही नक्कीच गांभीर्याने घेतलेला आहे आणि गरज पडली तर आम्ही कायदा देखील अजून कडक करू। विरोधकांकडून टीका केली जाते की कॉपीमुक्त महाराष्ट्राचा पहिल्याच पेपरला फज्जा उडलाय, कारण की मुख्यमंत्र्यांनी देखील सुरुवातीला जे आहे ते आदेश दिले होते की पूर्णपणे ड्रोनची नजर असेल किंवा स्क्वॉड असेल ठिकठिकाणी पाहणी केली जाईल, आणि त्यामुळे विरोधकांकडून असं म्हटलं जातं की पहिल्याच पेपरला पूर्णपणे या अभियानाचा फज्जा उडलेला नाही। बघा, कॉपीज केल्या जात नाही अशाला विषय नाही आहे, परंतु अगोदरपेक्षा नक्कीच प्रमाण हे कमी आहे। ह्या अगोदर जर का आपण आकडे बघायचो प्रत्येक परीक्षा केंद्रावरती तिथे आपली कडक नजर असताना देखील कॉपीज व्हायच्या। आता प्रमाण हळूहळू कमी होते। आपण तंत्रज्ञानाचा आपण तिथे आता वापर आता आपण बऱ्यापैकी करतोय आणि ज्यावेळेला विरोधी पक्ष म्हणजे आता जे पक्ष आहेत त्यांची सत्ता असताना देखील कॉपीज व्हायच्या की, त्यामुळे अशातला विषय नाही कॉपीज व्हायच्या नाही। हा शेवटी महत्त्वाचा विषय सगळ्यांसाठीचा आहे आणि अशा वेळेस त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी जर का कुठे यंत्रणा कमी पडत असेल नक्कीच त्याच्यावरती अजून कडक कारवाई करण्यासाठी आदेश दिलेलेच आहेत। परंतु कायद्यामध्ये जर का कुठे कमीची तरतूद असेल किंवा बाबा कायदा अजून कडक करावा लागण्याची गरज पडणार असेल आम्ही ते देखील करायची तयारी आहे। शेवटचा आणि राजकीय प्रश्न, रायगडचं पालकमंत्रीपद अजूनपर्यंत खाली आहे, नाशिकचं देखील खाली आहे, कधीपर्यंत भरलं जाईल? कारण की आता 3 तारखेपासून अधिवेशन देखील सुरू होतं। नाही, मला वैयक्तिक अपेक्षा आहे की मला वाटतं 31 मार्चच्या आतमध्ये पालकमंत्रीपद हे डिक्लेअर केलं जाईल, कारण शेवटी जो काही खर्च करायचा आहे तो पालकमंत्र्यांच्या स्वाक्षरीनेच किंवा त्यांच्या मान्यतेनेच तो होत असतो, कारण ते त्या नियोजनचे अध्यक्ष असतात। मला वाटतं 31 मार्चच्या आतमध्ये हा प्रश्न सुटेल। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामन हरी नेगीसह निवृत्ती वापर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।